एक मिनिट, तू बुटकी आहेस माझ्याहून? अरे ही बुटकी आहे, मला आता कळलं. एक मिनिट बहिणी. ओके ओके, हा ठीक आहे. शिकवणार का त्यांना? हा 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 लगेच. हा, काय करायचं? तू काहीतरी असं गप्पा मारणार होता लास्ट, ठीक आहे? तू नाचणार. मग म्युझिकचं काय फील बिल काय नाही? ठीक आहे बस. लाजायचं. गप्पा मारायला सुरुवात नाही केली तर लाजली म्हणजे मी असे केस जर ऐक ना, सॉरी मी काय म्हणतोय, हे बघ, त्यांना एक्सप्रेशन कसे द्यायचे ते चांगलं माहितीये. नाही आता शिक, एक तर झालंय, मला पुढचं नाही नीट कळलंय. अहो वहिनी, तुम्हालाच कळलंय, बाकी कोण नाही कळलंय नीट. तू जा ना तिकडे. त्यांना कळलंय. नाही कळलंय. तू फोटो पण आणला नाही यार. त्यांना कळलंय. जा ना. एक मिनिट, मला हिच्यावर पण उगाच कॉन्शियस व्हायला होतंय. तू जा बघू, तू जा. काय होतंय कॉन्शियस व्हायला होतं. करेक्ट, तुम्हाला कळलंय, तुम्हालाच कळलंय. आणि येस, कळलंय ना. फील इट अँड देन किल इट. काय सांगताय? व्यायाम शाळेत चड्ड्या हवेत पैलवानांना पोच देण्यासाठी? अहो मिळतील. अगदी लंगोटी सारख्या चड्ड्या देतो. नवीन ब्रँडच आलाय आमच्याकडे, चंगोटी. लंगोटी सारख्या चड्ड्या हो. आणि बेंद्रे गुरुजींच्या व्यायामशाळेचं नाव खूप मोठं आहे हो. तिथले पैलवान आमच्या चड्ड्या घालणार, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही काळजी करू नका. अहो हो, काही होणार नाही. कशाही पोच द्या, अशा नाही फाटणार चड्ड्या. एकदम मजबूत, टिकाऊ, गॅरंटी फुल. मी एक काम करतो ना, मी दोन बेंद्रे गुरुजींच्या मापाच्या पाठवूनच देतो. म्हणजे तुम्ही घालून बघा ना. घालून बघितलं तर प्रॉब्लेमच नाही. नाही नको काय, मी पाठवतो. बरं चड्ड्या नाही, 2 चड्ड्या. आपले 2 मित्र आले, मी करतो तुम्हाला फोन. ओके हा चला. अरे वा, तुम्ही दोघं इथे, काही विशेष? खरं तर मी एकटीच आले आणि याला ऑलमोस्ट जबरदस्तीने घेऊन आले. नाही असं काही नाही. अरे वा, तू गुरुला माझ्याकडे घेऊन आलीस म्हणजे आता तू माझी चांगली मैत्रीण झालीस. हा, यू कॅन से दॅट. नाही तसंच आहे. काय होतं माहितीये का, याची प्रत्येक गर्लफ्रेंड ना माझी चांगली मैत्रीण बनते आणि ब्रेकअप झालं की मग सौमित्रकडे जाते. किड्या, जरा जास्तच बोलतोय असं नाही वाटत का? नाही, मी प्रत्येक वेळेला फालतूपणा केलाच पाहिजेस का तू? जस्ट इग्नोर हिम. ऍक्च्युली आय नीड युअर हेल्प अँड दॅट्स व्हाय वी आर हिअर. हो येस थँक्यू. थँक्यू काय, आय नीड युअर हेल्प म्हटलं मी. अच्छा हेल्प. हा नाही, हेल्प म्हणजे मदत तर मी सगळ्यांनाच करतो, पण काय मदत करायची ते कळायला हवं ना. ऍक्च्युली तुझ्याच प्रोफेशनशी रिलेटेड आहे, सो नो नीड टू वरी. काय सांगतेस काय? अरे वा. म्हणजे चड्ड्याच्या प्रोफेशनची? केडी, तुझं हे एकच प्रोफेशन आहे का? मी तुझ्या फोटोग्राफीच्या प्रोफेशन बद्दल बोलतेय. तू एक चांगला फोटोग्राफर सुद्धा आहेस नाही का? मी बरंच काही आहे, पण फोटोचं काय? सी, लेट मी एक्सप्लेन. ऍक्च्युली आय गॉट टू नो की तू एक छान फोटोग्राफर आहेस. सो आम्हाला आमचं प्री वेडिंग शूट करायचं आहे. तू करशील ना? काय प्री वेडिंग फोटोशूट? म्हणजे तारीख? लग्नाची तारीख अजून ठरायची आहे. तू ऑर्डर घेणार आहेस की नाही तेवढं सांग. मी ते व्हॉट, बोल ना. अरे येस और नो एवढं सांग. सी, बजेट खूप छान आहे, डोंट यू वरी अबाउट इट. खूप पैसे मिळतील तुला. मी करेन ना. सुपर. सो विदाउट वेस्टिंग टाइम आपण आता सुरुवात करूया. ओके, सी, इवन आय हॅव फ्यू रेफरन्सेस. आणि हे बघ इथे. सो व्हॉट्स युअर व्ह्यू ऑन दिस? मला जरा सांग ना. रेडी? केस नाही केस नाही, थोडेसे. मी करू का? नको, मी केले. मस्त सुपर दिसेल. ठीक आहे बस. सॉरी. काय मी बोलले होते ते खरं निघालं ना? हो यार. पण अजून एक गोष्ट तुम्ही नोटीस नाही केली? कुठली? श्रेयस आहे ना, बघू. तो शनायचे पिक्चर्स काढता ना तिच्या नकळत एकटक तिच्याकडे बघत राहतो. तो आणि तो विसरून जातो की तो फोटोग्राफर आहे. बहुतेक फोटो सेशन संपेपर्यंत बरंच काही विसरणार आहे तो. बट मॅमने अजून नोटीस नाही केलं. नाही ती बॉस आहे ना.
तिला आता फक्त फोटो सेशनचं आउटपुट हवं आहे, त्यामुळे तिच्या लक्षात नाही येणार. पण काही रिकाम टेकडे होते, त्यामुळे आपलं लक्ष जात काय रे. अच्छा साड्या, थँक्स ब्रो. बोली सर काय सौमित्र हे काय? हा, या तुझ्यासाठी खास साड्या मागवल्यात मी ड्रायव्हरला सांगून. माझ्यासाठी का? अगं असं काय करते, तुझं पण फोटो सेशन करून टाकूया ना. काहीतरी काय. अगं राधा, मी मस्करी नाही करत आहे. अगं पब्लिसिटीसाठी उपयोग होईल ना, तुमच्या दोघींचे चेहरे दिसणं मस्त आहे. हा, दिस इज अ गुड आयडिया. आलं मला आयडिया पटली. डन चालव. तुला पटलीये ना? हा मग मला पण पटलीये. वहिनी तुम्ही जाऊन पटकन चेंज करा, म्हणजे मग तुमचे सोलोही फोटो काढतो आणि तुमचे कंबाईन फोटो पण काढतो. या पटकन या. काय पटते आयडिया ही. सौमित्र तू पण ना. चांगली आयडिया आहे राधा, तू उगाच काय विरोध करायला लागले. चल मस्त चेंज करून पटकन 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 चल, तुमच्या दोघींचे फोटो काढायला पाहिजे. चल चल लवकर लवकर. ऐक ना, हो त्यातले माझे सोलो झालेत ना आता. हो झालेत. मग आता काय करायचं येईपर्यंत? म्हणजे बघ, तुझी काही हरकत नसेल तर मलाही एक फोटो काढायचा तुझ्याबरोबर. ते हा फोटोग्राफर काढतो ना, त्या मॉडेल बरोबर एक फोटो तरी असतोच त्याचा. हा पण माझी काय हरकत असेल. चल ना ये काढू फोटो. चालेल. हा मग त्याची मजा बघा. मी आहे ना, मी काढतो ना फोटो. काय टेन्शन घेतो, मी काढतो ना. अरे भाई आपण आहे ना, काय चल 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 मस्त. नीट काढशील ना? अरे बस काय, चल ना काढतो ना. ग्लेअर येत नाही ना तोंडावरती? कोणाचा? नाही घे फुल साईज फोटो काढा. असा. ओके चल. फुल साईज येणार आहे का? हा. अच्छा थांब मग. रेडी. म्हणजे काय माहिती का, असं युनिक फोटोशूट झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आयडिया मीच देणार. आयडिया 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 यस, एक सॉलिड भन्नाट खतरनाक आयडिया आलेली आहे. आपण काय करू माहितीये का, आपण ना फोटोशूट 2 पद्धतीचं करूया. म्हणजे आधी ना तुमचं असं ट्रेडिशनल वेअर मधलं फोटोशूट करूया, एकदम इंडियन. आणि नंतर ना एकदम कॉन्ट्रास्ट वेस्टर्न. कशी वाटली आयडिया? टू गुड या. म्हणजे तुझ्याकडे बघून वाटत नाही, इट वॉज नॉट एक्सपेक्टेड, बट या आय एम इम्प्रेस्ड. काय रे? नाही, माया म्हणते तसंच, अगदीच काही वाईट नाहीये. म्हणजे काय माहितीये का, तुम्ही काळजी करू नका. अरे इंडियन फोटोशूट ना आपण इथेच आजूबाजूला करूया. इथे ना मस्त पहाडी एरिया आहे, सुपर्ब दिसेल. आणि ना वेस्टर्न साठी ना माझ्या मित्राचं एक रिसॉर्ट आहे, तिथे जाऊया आणि तिथे ना मस्त लाइटिंग वगैरे करूया, एकदम मस्त. तुला माहितीये का माया, म्हणजे गुरु आणि शनायाचं प्री वेडिंग फोटोशूट झालं होतं ना, कमाल झालं होतं. एकदम अफलातून, एकदम सॉलिड. अगं खरंच झालं होतं. म्हणजे तू हवं तर गुरुला विचार. हो ऑब्विसली, म्हणजे फोटोशूट तर चांगलंच झालं होतं. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. आपलं फोटोशूट हे बेस्टच झालं पाहिजे. अँड आय एम रेडी टू पुट ऑल माय हार्ड वर्क, यू नो. व्हॉट से गुरु? हा ऑफकोर्स माया, तू म्हणशील तसं चांगलं झालंच पाहिजे. इनफॅक्ट मी तर म्हणते आपण शॉपिंगला सुद्धा जाऊया. मला ना आपल्या शूटच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. फोटोज असे आले पाहिजेत ना की सगळ्यांनी कॉम्प्लिमेंट्स दिल्या पाहिजेत. इनफॅक्ट राधिका आणि शनायाने सुद्धा. माया मी काय म्हणतो, कुणाशी कंपॅरिझन करायची काय गरज आहे ना. म्हणजे आपलं प्री वेडिंग फोटोशूट आहे, ते जास्तीत जास्त छान होईल असं आपण प्रयत्न करूया ना. आपण कशाला कुणाशी कॉम्पिटिशन करायची, काय गरज आहे? इज इट? हे तू बोलतोयस? हा म्हणजे मला असं वाटलं की ती शनाया सीईओ काय झाली, स्वतःला टॅलेंटेड समजायला लागली. नाही, मला ना तिला वेळीच दाखवून द्यायला लागणार आहे. तिथे प्युरी विथ ब्रेन कोणी असेल तर दॅट्स ओनली माया. कम ऑन केडी, तुला असं शांत बसून नाही चालणार आहे. कामाला लाग. यू नो व्हॉट, आय हॅव फ्यू रेफरन्सेस, आय हॅव टू शो इट टू यू. जस्ट हॅव अ लुक. एक मिनिट कामाला लागू. हे नोट करून ठेव व्यवस्थित. ओके सी, गुरुनाथ सुभेदार, वेळीच दोघींना मॅनेज केलं तर ठीक आहे, नाही तर तुमचं आता काही खरं नाही.
मगाशी का नाही साडी नेसली, चांगले आले असते अजून फोटो यार रोमॅन्टिक. मॅम बरी दिसते मी. अरे मस्त. चला चला चला, आता बोलण्यात वेळ वाया घालू नका. तुमच्या दोघींचे कॉम्बिनेशनचे फोटो काढायचे. एकतर तुम्ही दोघी राधिका मसाल्याचं पाकिट हातात घेऊन फोटो काढूयात, किंवा मग राधिका मसाल्याचं पाकिट सजेशनला ठेवता आणि तुमचे फोटो काढत. हे बेस्ट, ठीक आहे? हे बेस्ट. हा, चला चला चालेल. चला 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 पटापट पटापट पटापट. आता सौमित्र बरोबरचा रॅम्प वॉक राहिलाय, त्यामुळे प्लीज वहिनी आणि तू ये लवकर. साडीच रॅम्प वॉक. हो अरे म्हणजे काय करतात नशा नाही येतो इकडे. मला ब्लेझर. अरे नको ना, चल ना. भन्नाट आयडिया आहे. तुम्हा दोघांना असा कॅमेरा फॉलो करत घेऊन येणार. या 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 बस. पुढे पायघड्या असतील, रांगोळ्या असतील, मिटतील त्या, म्हणून इथेच बस. नंतर बापरे 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 काय होतंय? अरे फुलांचा वर्षाव. गुलाब पडतायत, झेंडू पडतायत, जरबेरा पडतोय. ऑर्किड्स प्लीज. जर बरं असेल तर ते पण पडतंय. आणि मग त्यानंतर आतिषबाजी. असे फटाके फुटतायत. दुडुम बुडुम, दिवाळी नाहीये, प्री वेडिंग फोटोशूट आहे. अरे नको ना त्याला डिमॉरलाइज करू. नाही पण आयडिया कशी आहे? सी मला तर ना खूप इम्प्रेसिव्ह वाटली आयडिया. ओके बट हे व्हिज्युअल तरी खूप छान दिसतंय. बट डू रिमेंबर फोटो सुद्धा तितकेच इम्प्रेसिव्ह आले पाहिजेत. मला फोटोजच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. ओके गुरु तुला काय वाटतं? मला काय वाटायचंय, तुला जे वाटतं तेच होणार. नाही काय माहितीये का माया, माझ्या फोटोग्राफी विषयी जर तुला थोडी आयडिया घ्यायची असेल तर माझे फोटोज बघ ना. म्हणजे माझ्याकडे एक आयडिया आहे, सांगू? या प्लीज गो अहेड. काय आहे म्हणजे जर तुला माझ्या फोटोग्राफीची आयडिया हवी असेल ना तर आपण शनाया आणि गुरुचं प्री वेडिंग फोटोशूट बघूया. कम अगेन. शनाया आणि गुरुचं प्री वेडिंग फोटोशूट आपण बघूया का? नाही त्याची अजिबात गरज नाही. ओके अगं नाही 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 तसं नाहीये ते. म्हणजे काय आहे माहितीये का, अगं तेव्हा ना जाम धमाल आली होती शनाया आणि गुरुच्या प्री वेडिंग फोटोशूट मध्ये. अगं काय सांगू तुला. आणि काय माहितीये का, आधीच शनाया ब्युटिफुल आहे, म्हणजे फोटोजेनिक आहे, त्यामुळे इतके कमाल फोटो निघाले होते ना. तू हवा तर विचार ना, गुरुला विचार. हो छानच आले होते फोटोज. हा हो का? मग माझे नाही येणार का छान फोटोज? काय माया काहीतरी काय तसं नव्हतं म्हणायचं मला. नाही तसं नाही. मग काय अर्थ तर तोच होतो ना तुझ्या बोलण्याचा, की अजूनही कौतुक आहे तुझ्या एक्सचं. काय हे नाही माया, हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होतोय. नाही 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 आता तसं नाहीये. आता जे आहे ते तसं राहणारच आहे ना. आता तुमचं तिच्याशी भांडण झालं म्हणून सुंदर दिसणारी शनाया अचानक घाणेरडी कशी होईल नाही का? आणि आता तर ती आणखी सुंदर दिसते. सर्वा झाली आहे ना राधिका मसाल्याची. मग ते झालंय तिच्या चेहऱ्यावर. हो ना गुरु? माया तू त्याचं काही ऐकू नकोस प्लीज. हे बघ तो ना उगीच काहीतरी आपल्याला भडकवायचा प्रयत्न करतोय. यानं उगीच आपल्यामध्ये भांडण होतील. मी काय म्हणतो, तू त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. ऐक माझं. पण तो जे खरं आहे तेच बोलतोय ना. तसंही शनाया सीईओ झाल्यापासून तिच्यापेक्षा जास्त बदल तर तुझ्याच झालाय. नाही आय डू रिमेंबर. चांगलं आठवतंय मला. आधी तिच्या विरोधात किती काय काय बोलायचं, आता अजिबात नाही. माया असं काही नाहीये, तुला उगीच काहीतरी गैरसमज होतो. मी म्हंटल ना. नाही पण मी काय म्हणतो, नाही आता तू काही म्हणूच नकोस. हा तू जरा गप्पच राहा खेड्या, कळलं ना?
हे बघ, मी तुला परत एकदा सांगतो, शनाया आणि आमच्या त्या प्री वेडिंग फोटोशूटचा आणि या प्री वेडिंग फोटोशूटचा अजिबात संबंध नाही आणि तू परत परत विषय काढायचा नाही. तुला हे जमत नसेल तर सांग, आम्ही दुसरा फोटोग्राफर बघतो. अजिबात नाही. आपला प्री वेडिंगचा फोटोशूट केडीच करणार. अरे यार माया, दॅट्स फायनल. सी कसं आहे, आपली छान केमिस्ट्री आहे, ओळख आहे एकमेकांशी. सो फोटोशूट कसं ना मस्त होईल, एकदम स्लीक होईल. आणि मला आपल्या फोटोशूटच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज नाही करायचं. प्लीज अंडरस्टँड दिस. सो केडी, तू लगेच तयारीला लाग. ओके? येस, एका पायावर. वाव, श्रेयस, आय मीन शनाया पण. मस्त आले, खरंच कमाल फोटो आले. हो, खरंच खूप छान फोटो काढलेत हा. थँक्यू वहिनी. तुम्हाला सांगतो, हा फोटो काढताना जरा लाईटचा प्रॉब्लेम होता. म्हणजे मी जर सेम लाईट मध्ये फोटो काढला असता ना तर शनायाचे एक्सप्रेशन्स नीट दिसले नसते आपल्याला, म्हणून नॅचरल लाईटचा वापर केला. नाही पण हे खरं आहे श्रेयस, म्हणजे लाईटच्या बाबतीत जे एक्सपेरिमेंट केलं त्याला खरंच तोड नाही. म्हणजे मी पण चांगला दिसतो म्हणजे प्रश्नच मिटला ना. आपल्याला हवे तसे सगळे फोटो मिळालेत ना? हवे तसे काय, अगदी हवे होते तसेच मिळालेत फोटो. एखाद्या प्रोफेशनल फोटोग्राफरला लाजवेल असे फोटो काढलेत श्रेयसने, हो ना? थँक्यू सो मच वहिनी. पण चांगले फोटो येण्याचं सगळं क्रेडिट फक्त फोटोग्राफरला द्यायचं नसतं. म्हणजे नाही, मॉडेल सुंदर असली, छान असली की फोटो सुंदर येतातच रे. आणि इथे तर साक्षात CEO मॅडम शनाया आहेत, त्यामुळे काय प्रश्नच नाही. थँक्स श्रेया. सॉरी, फोन आहे. हा बोल केड्या. हा शनाया, कुठेस? ते महत्वाचं नाहीये. तू का फोन केलास ते सांग. अगं तुला माहितीये, तुला ना एक महत्वाची न्यूज द्यायची होती मला. माया आणि गुरु दोघे मिळून ना फोटोशूट करतायत. फोटोशूट? काय काय? सेम रिएक्शन होती माझी. काय फोटोशूट? अगं अजून लग्नाची तारीख ठरली नाही आणि यांना प्री वेडिंग फोटोशूट करायचंय. प्री वेडिंग? आणि केड्या मला खरं खरं सांग, ही नक्की कोणाच्या डोक्यातली आयडिया आहे? आयुष्यपत माझी नाही, हा माझी नाही आहे, ही मायाचीच आयडिया आहे. ती ना आजकाल लय पेटलेलीच असते. अरे म्हणजे मी तुला सांगतो, तुझं नाव काढलं ना अशी चिडते, फडकते. आणि म्हणजे तिला ना आता दाखवून द्यायचंय की ब्युटी विथ ब्रेन कशी आहे ती तुझ्यासारखी. आणि गॅरीचं काय मत आहे याच्यावर? गॅरी नको म्हणू ग, बिच्चारा गॅरी म्हण, बिच्चारा गॅरी. त्याचं असं भिजलेलं माकड झालंय ग. तो काही बोलूच शकत नाही त्या मायासमोर, आणि ती माया त्याला काही बोलू देत नाही. ती काही पण म्हणाली ना तर हा बिचारा नंदी बैलासारखी मान डोलवतो, बुगू 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 बुगू. बर, ओके. मला सांग, हे फोटोशूट तूच करणार आहेस ना? हा, मला सांगितलं ना, म्हणून तर इन्फॉर्मेशन द्यायला फोन केला. आफ्टर ऑल आपण फ्रेंड आहोत ना. डन डन. मग हे फोटोशूट झालंच पाहिजे. बाकी काय करायचं ते मी बघते. बाय. मम्मा ओरडू नको ना. मम्मा ओरडू नको ना. काय झालं माझ्या शनू बेबीला? काय नाही नक्की. काय नाही, नथिंग. म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. कोण काय बोललं तुला? कोण नाही, काय नाही. कोण नाही, काही नाही. ओके, जावई बापू काहीतरी बोलले. असं काय बोलले जावई बापू, सांग. काही नाही बोलले जावई बापू. मग मी त्या छचूवर चिडले. छचू? ओ यू मीन माया? हो. काय 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 बोलली ती? काय बोलली तुला? समजते स्वतःला काय माहिती नाही. माझं फोटोशूट झालं ना आज, आता तिला पण फोटोशूट करायचंय. शपथ. जाऊ दे ना, तिला काय करायचं ते करू दे. आपल्याला काय करायचंय? लिव्ह इट. नाही, असं कसं लिव्ह इट? आता तर खरी मज्जा येणार. इतकं जळवणार ना मी तिला, वाट लावून द्यायची. थांब तू बघ. फक्त गॅरीला सांगू नको, आपल्याला सगळं माहितीये. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? बघ, आता गॅरीला इतकं बिझी ठेवते ना की ती चिडलीच पाहिजे, पद्धतशीर झाली पाहिजे त्याच्याबद्दल. असं यू मीन म्हणजे मी सुसू बद्दल आहे तशी? कोणाबद्दल? कोणाबद्दल? सुसू? सुसू काय? मी असं काही म्हणाले? छे छे, असं काहीच नाही. मग काहीच नाही, काहीच नाही असं. फक्त गॅरीला घरी येऊ दे, मग येणार आहे मज्जा.